प्रत्येक दिवस ना काहीतरी नवीन प्रेरणा घेऊन येत असतो. तर इथे ना आज सकाळी मी लवकर उठले होते आणि सकाळचं वातावरण म्हणाल ना तर एकदम छान आणि प्रसन्न होतं. सकाळी लवकर उठण्याचं कारण म्हणजे ना आजपासून काहीतरी नवीन स्टार्ट करायचं आहे. आता काय ते मी पुढे सांगेनच. पण त्याच्या आधी ना इथे पटकन ब्रश वगैरे केला, फ्रेश वगैरे झाले आणि लगेच ना माझं आवरायला घेतलं. आजपासून ना वॉकिंग चालू करायचं आहे आणि सोबत ना गाडी सुद्धा शिकायची आहे आणि त्याचीच नाही तयारी चालू आहे. आता बरेच दिवस ना वॉकिंगला गेलेच नव्हते आणि त्याच्यामुळे हे बूट ना धूळ खात पडले होते. मग आधी ते साफ केले आणि लगेच ना बूट घालून मी रेडी झाले होते वॉकिंगला जाण्यासाठी. बरेच दिवस झालं ना वॉकिंगला जायचं होतं, पण आज जाऊ उद्या जाऊ करत ना वॉकिंगला जायचं काय होतच नव्हतं. कारण नित्या रात्रीची नीट झोपत नव्हती आणि तिची जर झोप झाली नाही ना तर माझी सुद्धा होत नव्हती. त्याच्यामुळे सकाळी उठणं काय होत नव्हतं आणि वॉकिंगला जाणं सुद्धा होत नव्हतं. मग आज तो फायनल दिवस आला आणि आम्ही सगळेजण ना वॉकिंगला जाणार होतो. सोबत ना गाडी सुद्धा शिकायची होती. पहिल्यापासूनच ना मला गाडी शिकण्याची खूप हौस होती आणि म्हणूनच ना मी लग्नाआधीच गाडी शिकले होते. मनात जर एखादी गोष्ट ठरवली ना तर आपण ती जिद्दीने पूर्ण करतो आणि मला सुद्धा ना खूपच हौस होती गाडी चालवायची. आणि लग्नानंतर ना मी बरेच दिवस झाले गाडी चालवलीच नव्हती. आज पहिल्यांदा ना मी ही गाडी हातात घेतली होती. गाडी हातात घेतल्या घेतल्या ना थोडीशी मनामध्ये भीती होती की आपल्याला चालवता येईल की नाही येईल. पण जेव्हा हातात घेतली ना तेव्हा बिनधास्तपणे ना 4-5 वेळे काढले आणि आम्हाला ना सकाळ सकाळी मोराचं दर्शन सुद्धा झालं. आता थोडीफार गाडीची प्रॅक्टिस केली, थोडंफार वॉकिंग केलं आणि घरी आलो. तसं तर ना सकाळ सकाळी मी 5:30 वाजता उठले होते आणि खरंच सकाळची ताजी आणि फ्रेश हवा घेऊन ना एकदम छान आणि ताजेतवानं वाटत होतं. आता रात्री ना मी सब्जा सुद्धा भिजत घातला होता. गावी गेल्यापासून ना सब्जाचं पाणी सुद्धा प्यायचं ना पूर्ण बंद झालं होतं आणि त्याच्यामुळे ना रात्री मी सब्जा सुद्धा भिजत घातला होता. म्हटलं चला हे सुद्धा ना कंटिन्यू करूया. सब्जाचं पाणी पिलं आणि लगेच ना मी माझ्या कामाला लागले. नित्याचे पप्पा आणि नित्या अजून झोपलेलेच होते. तोपर्यंत म्हटलं लगेच झाडू मारून घेऊया. कारण एकदा का झाडू मारून घेतला की आपण आपल्या पुढच्या कामाला लागायला बरे ना. मग इथे पटापटाना झाडू सुद्धा मारून घेतला. खूप दिवसानंतर ना आज मी लवकर उठले होते आणि सकाळी उठल्यानंतर ना कामं सुद्धा आपली किती पटकन आवरतात ना. आता लगेच झाडू मारून घेतला आणि किचनमधली खिडकी उघडून घेतली. कारण खिडकीमधून येणारा सूर्यप्रकाश ना डायरेक्ट सूर्यप्रकाशाची किरणे आमच्या बेडरूमपर्यंत पडतात आणि ती बघायला ना इतकं भारी वाटतं. म्हणून आधी उठल्या उठल्या ना मी फ्रेश होऊन किचनमधली खिडकी उघडून घेते. त्याच्यानंतर ना एकीकडे मी दूध तापायला ठेवलं आणि एकीकडे माझ्यासाठी चहा बनवायला ठेवला. आता सकाळचा चहा घेतला की मूड आणखीनच फ्रेश होऊन जातो आणि चहा घेतला की त्याच्यानंतर आपण आपली पुढची कामे करायला मोकळे. सकाळी सकाळी ना कामाची जरा जास्त धावपळ चाललेली असते. आता हे फक्त माझंच नाही बरं का, माझ्यासारख्या प्रत्येक गृहिणीचं असतं. कारण सकाळी ना कामे भरपूर असतात आणि वेळ थोडासाच असतो. आता इथं माझं सुद्धा ना तेच चालू होतं. माझी सुद्धा ना इथे नाश्त्याची तयारी चालू होती. आता नाश्त्याला काय बनवायचं रोज, तर आज नाही मी शेवयाचं उपीट बनवणार होते. रोज रोज तरी नाश्त्याला काय बनवायचं ना. नित्या झोपली होती म्हणूनच नाही ते अर्धीने मी नाश्त्याची तयारी करायची चालू होतं. कारण नित्य एकदा उठून बसली ना की झोपेतच ना रडत उठते. ती कधी ना अशी हसत खेळत उठतच नाही. त्याच्यामुळे मॅडमचा मूड ना फ्रेश होईपर्यंत तिला मांडीवरच घेऊन बसावं लागतं आणि इकडे तोपर्यंत माझी नाश्त्याची तयारी ना तशीच राहून जाते. म्हणून मग म्हटलं आधी नाश्त्याची तयारी करून घेऊ. इकडे ना माझा चहा सुद्धा शिजला होता. म्हटलं तो थंड होण्याआधी ना तो पिऊन घेऊ, नाहीतर एकदा चहा थंड झाला की तो पिण्यात काय अर्थ ना. मस्त गरमागरम ना सकाळचा चहा घेतला आणि इकडे लगेच ना मी शेवया भाजून घेण्यासाठी कढई ठेवली होती. मग लगेच ना तेल घालून शेवया सुद्धा भाजून घेतल्या. आता नित्याला ना शेवयाचं उपीट आवडतं आणि म्हणूनच ना मी शेवयाचं मुद्दाम उपीट करायला घेतलं होतं. कारण सकाळ सकाळी मॅडमना ना एकतर भूक लागलेली असते आणि तिला जर का वेळेवर खायला नाही भेटलं की तर मग तिची चिडचिड चालू होते आणि ती चिडचिड करायला लागली की ते मला काय काम करायचं सुचत नाही. म्हणून म्हणतं ती उठण्याआधी नाही ते आपण नाश्ता बनवून ठेवू. मग इथे पटकन ना शेवया सगळ्या भाजून घेतल्या आणि लगेच कांदा मिरची सुद्धा ना चिरून घेतलं. नित्याचं फिडिंग बंद केल्यामुळे ना मॅडमना सारखं काही ना काही तर खायला द्यावं लागतं. तिला ना एकतर भूक लागलेली कळत नाही आणि झोप आलेली कळत नाही. इतकी रडते ना की मलाच काही सुचत नाही की काय करावं. त्याच्यामुळे ना तिला वेळेवर खायला द्यावं लागतं. नाहीतर मग तिचा तर चिडचिडपणा होतो, शिवाय माझा सुद्धा होतो. मी तर एकटी काम करून आणि तिला सांभाळायचं म्हटलं की अक्षरशः ना मला कधी कधी नको वाटतं आणि म्हणूनच ना मग आधीच ना सगळी तयारी करून ठेवत असते मी. अजून तरी ना या बापलेकीचा उठायचा काय पत्त्याच नव्हता. म्हटलं चला तोपर्यंत आपण इकडे भाजीची तयारी करून घेऊ. आता मार्केटमधून आणलेली ना थोडीशीच गवारी शिल्लक राहिली होती. म्हटलं तीच निवडून ना थोडीशी तेवढी सुकी करता येईल म्हणून ती सुद्धा ना इकडे निवडायला घेतली. बरेच दिवस झाले ना आपले लॉंग व्हिडिओ आलेलेच नाहीत. आता कोणत्या विषयावर बनवायचे ना ते सुचतच नव्हतं. 2-1 महिने झाले असतील. आता गावाकडे गेल्यावर भरपूर कंटेंट होते पण नित्य आजारी असल्यामुळे ना मला काहीच बनवता आले नाही.
नित्याच्या पप्पांचं ना ऑफिसला जायचं टायमिंग झालं होतं आणि त्याच्यामुळे ना ते उठले होते. म्हटलं चला आपण सुद्धा इकडे पटकन शेवयाचं उपीट बनवून घेऊ. मग इथे कढईमध्ये ना तेल घातलं आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून ना लगेच मिरची टाकून कांदा टाकून घेतला आणि सोबत ना थोडेसे शेंगदाणे सुद्धा टाकले होते. सगळं एकत्र ना मस्त तेलामध्ये छान भाजून घेऊन ना मस्त गरमागरम शेवयाचं उपीट बनवून घेतलं. आता नित्या अजून उठली नव्हती, पण नित्याचे पप्पा मात्र ना उठले होते. मी लवकर उठले ना की नित्याचे पप्पा सुद्धा ना सकाळी लवकर उठलेले असतात. ते सुद्धा ना मस्त इथे मोबाईल बघत, कारण असं निवांत वेळ ना त्यांना मिळतच नाही. आणि सकाळी लवकर उठलं ना की मिळतो, पण मी जर लवकर उठले नाही तर नित्याचे पप्पा सुद्धा उठत नाही. त्याच्यामुळे नंतर मग गडबड करतात आणि लगेच नाश्ता करून निघून जातात. आज मात्र आम्ही मस्त नवरा बायकोने गप्पा मारत छान नाश्ता करून घेतला. हे मात्र ना नाश्ता वगैरे करून त्यांचं सगळं आवरून ना ऑफिसला निघून गेले. तोपर्यंत ना नित्यासुद्धा उठली होती. मग तिलासुद्धा ना गरमागरम नाश्ता चारून घेतला. इकडे मात्र ना अजून नित्या झोपेतच होती. तोपर्यंत तिला तिच्यासोबत खेळायला ना तिची मैत्रीण श्री आली होती. मॅडमची स्वारी मात्र ना अजून झोपेतच होती, पण श्रीला वाटत होतं की तिने माझ्यासोबत उठून खेळावं. म्हणूनच ना तिला ती हाताला धरून उठवत होती, उठणे माझ्यासोबत खेळ. त्याच्यानंतर ना नित्याचं सगळं आवरून ना मी आणि नित्याने मस्त आंघोळ करून घेतली. नित्याचं ना मी सगळं आवरून दिलं आणि ह्या दोघींना छान खेळत बसल्या होत्या. आता आजकाल ना ह्या दोघींचं चांगलं जमायला लागलंय, त्याच्यामुळे दोघींना ना एकमेकींशिवाय करमतच नाही. इकडे ना मी तोपर्यंत लगेच देवपूजा करून घेतली आणि लगेच तुळशीसुद्धा पूजा करून घेतली. आता ह्या तुळशीची रोपं सुद्धा ना माझी खूप छान आलेली आहेत बरं का. सकाळ सकाळी देवपूजा केली की दिवसाची सुरुवात एकदम छान आणि प्रसन्न होऊन जाते आणि देवपूजा केल्याशिवाय ना सकाळला सुरुवातच झाली नाही असं वाटतं. असो इकडे ना माझ्या साईने डबा साठला होता, मग इकडे मला लोणीसुद्धा हलवून घ्यायचं होतं. म्हटलं चला सकाळ सकाळी ना ते आधी काम करून घेऊ. आधी ना मी म्हैशीचं पॅकेटवाले दूध घ्यायचं, ते दूध ना एकदम छान आणि घट्ट होतं. पण अचानकच काय झालं माहिती नाही, ती डेअरी ना बंदच पडली आणि त्याच्यामुळे ना मला इकडे गाईचं दूध घ्यावं लागत आहे. गावाला जायच्या आधीच ना ती डेअरी बंद पडली होती आणि त्याच्यामुळे ना मग 1-2 वेळा दुसरीकडून आणलं, पण आता गावाहून आल्यावर ना मी इकडे रतीबाजात दूध गाईचं लावलं आहे. नित्याला सुद्धा ना म्हटलं चला गाईचं दूध ना चांगलंच असतं, पण गाईचं दूध पातळ असल्यामुळे ना त्याच्यावरती जास्त साई निघत नाही. 10-12 दिवसाच्या साईमध्ये ना एवढंसच लोणी निघालं होतं. आता म्हटलं नेक्स्ट टाइम निघालं की दोन्ही एकत्र कडवता येईल, म्हणून ते लगेच फ्रीजमध्ये ठेवून दिलं. नित्य सकाळी लवकर उठल्यामुळे ना तिचं रडगाणं चालू होतं आणि त्याच्यामुळेच ना खूप दिवसातून आज माझं दूध उतू गेलं. म्हटलं चला तिला आधी झोपूया, नाहीतर मग असंच कामाचा ना असा बट्ट्याबोळ होईल, म्हणून तिला आधी झोपवलं आणि मी माझ्या ना पुढच्या कामाला लागले. आता ती झोपली होती, म्हटलं ना अर्धा निम्मा स्वयंपाक सुद्धा करून घेऊ, म्हणून ना मी लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. इकडे ना मी कुकरमध्ये स्वच्छ भात तांदूळ धुवून घेतला आणि लगेच ना कुकर सुद्धा लावून दिला. आज मात्र ना 12च्या आधीच माझा अर्धा निम्मा स्वयंपाक झाला होता, कारण रोज ना आधी नाश्ता सगळं देवपूजा आंघोळ वगैरे झाल्यानंतर ना कपडे वगैरे झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागायचे. पण आज ना इकडे माझा 12च्या आतच ना अर्धा निम्मा स्वयंपाक झाला होता, कारण सकाळी उठल्या उठल्या ना कामंसुद्धा पटकन उरकतात, पण सकाळी उठायलाच ना नको वाटतं. पण आजपासून ना म्हटलं ठरवलेलंच आहे, वॉकिंगसुद्धा करायचं आणि सोबत गाडीसुद्धा शिकायची. मग इकडे सगळा स्वयंपाक केला. दुपारी नित्याचे पप्पा जेवायला आले होते, मग सोबतच ना आम्ही जेवण करायला बसलो होतो. आम्ही जेवायच्या आधीच ना मी नित्याला चारून घेत असते, कारण ती ना आमच्यासोबत जेवायला तयार नसते, म्हणून तिला आधी चारून घेतलं आणि आम्ही दोघांनी सुद्धा ना छान जेवण करून घेतलं. चला मग व्हिडिओ इथंच एंड करते. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.